करिअर मेकिंग गायडन्स। आज 17 सप्टेंबर 2025 88CCC आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोटा डीम्ड युनिव्हर्सिटी ऑल इंडिया कोटा 15% संपूर्ण भारत देशातील गव्हर्नमेंट बीएमएस बीयूएमएस आणि बीएचएमएस साठी चा दुसरा राऊंड कालपासून सुरू झाला। भारत देशातील सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी बीएचएमएस आणि बीएमएस चे सर्व डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये 100% सीट्स आणि भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएस च्या गव्हर्नमेंट कॉलेजमधील 15% कोट्यासाठीचा हा राऊंड दुसरा सुरू आहे। त्याच्यासाठीची www.accc.gov.in ही वेबसाईट आहे। त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची मुदत ही काल 17 सप्टेंबर पासून ते 22 सप्टेंबरच्या दुपारी 2 वाजेपर्यंत। पेमेंटचा ऑप्शन सुद्धा 22 सप्टेंबर 2025च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग आपल्याला 18 सप्टेंबर म्हणजे आजपासून ते 22 सप्टेंबरच्या 11:55 संध्याकाळच्या। रिझल्ट आपल्याला 25 सप्टेंबरला लागेल आणि रिपोर्टिंग आपल्याला 26 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर पर्यंत रिपोर्टिंग करायचे। CCC मध्ये कोणत्या जागा भरतात आणखी एकदा सांगतो। महाराष्ट्र आणि भारत देशातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेज मधल्या 15% बीएमएस बीएचएमएस आणि बीयूएमएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधील 15% सीट्स। संपूर्ण भारत देशामधील डीम्ड युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स। प्रायव्हेट कॉलेजमधील सीट्स मात्र या CCC मध्ये भरल्या जात नाही। याचा दुसरा राऊंड चालू आहे। नवीन रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। त्याचबरोबर ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना परत चॉईस फिलिंग करता येऊ शकते। डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी 50,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि 5,000 फीज म्हणजे 55,000 रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये चॉईस फिलिंग करायची किंवा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी, एम्स दर्जाचे सुद्धा आयुर्वेदिक कॉलेज आहेत त्याच्यासाठी सुद्धा, अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र 20,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज आहे। त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं। पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांना फक्त चॉईस फिलिंग करायची। पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जॉईन केलेलं असेल तरी सुद्धा बेटरमेंटसाठी आपल्याला सेकंड राऊंडमध्ये जाता येऊ शकतं। बेटरमेंट आपल्याला 2 वेळा होऊ शकते, तिसऱ्या राऊंडच्या एंडपर्यंत। ज्यांना हायर मार्क्स आहेत त्यांनी ऑल इंडिया कोट्याच्या बीएमएस आणि बीएचएमएस मध्ये भारत देशातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये जाता येऊ शकतं। त्याचा कट ऑफ 450 वरती खूप वरती राहणार। डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 250 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये ट्राय करायला हरकत नाही। ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा CCC एमसीसी एमबीबीएस बीडीएस सीटी सेल मधील एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत काउन्सिलिंगसाठी आपल्याकडे जॉईन व्हायचं असेल तरी जॉईन होऊ शकता किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी फिजिओथेरपी पासून एमबीबीएस पर्यंत साठीचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ। तोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झाले त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। ज्यांचं सिलेक्शन व्हायचं बाकी आहे अशांना आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।